नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD येत आहेत. काही आखाती देशांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टी हिमवादळांमुळे त्या ठिकाणी नवीन रेकॉर्ड बनत आहेत. दक्षिण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान अंदमान समुद्रामध्ये हलके कमी दाब तयार होत आहेत. ही सध्या हवामान सिस्टम आहे, परंतु भारतामध्ये पावसासाठी गारपिटीसाठी अनुकूल वातावरण नाही. केवळ उत्तरेकडील जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. थंडीचा प्रभाव आखाती देशातील हिमवादळांमुळे येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीचं प्रमाण भारतामध्ये वाढलं आहे. आज भारतीय हवामान खात्याकडून 24 तारखेला विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही आहे, परंतु धुक्यासंदर्भामध्ये उत्तरेकडील सर्व राज्य आणि पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये शिव्हेर धुक्यांचा प्रॉब्लेम म्हणजेच आपण तीव्र धुके या ठिकाणी असण्याची शक्यता व्यक्त करतो. पूर्व भारत आणि मध्य भारतात देखील धुक्याचा प्रभाव आहे. केवळ बिहारमध्ये थंडीच्या लाटेसंदर्भात अंदाज देण्यात आला आहे. आपण या ठिकाणी बघतो की 0 व्हिजिबिलिटी एवढ्या प्रमाणात धुके निर्माण होणं ही अतिशय धोक्याची गोष्ट असते. या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर एकूणच आपण बघतो उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी ही व्हिजिबिलिटी अतिशय खालच्या पातळीवरून पोहोचलेली आहे. आपण या ठिकाणी थंडी संदर्भातील अंदाज बघतो. खास करून उत्तर भारतामध्ये 26 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक थंडीचा प्रभाव राहील असा अंदाज आहे. आपण बघतो की सध्या थंडीच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सरासरी थंडीच्या खाली जर 4-5 अंश सेल्सिअस थंडी आली तर आपण त्याला थंडीची लाट म्हणतो. आणि आता सध्या थंडीच्या लाटेच्या काठावरची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे. साधारणपणे ही काही दिवस अजूनही राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा अनुभव आपण घेणार आहोत. 30-31 तारखेला थंडी जरी कमी झाली तरी पुन्हा 1-2 तारखेला थंडी पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे थंडीचं सातत्य महाराष्ट्रामध्ये कायम राहील. उत्तर भारतात आलेला WD वेस्टर्न डिस्टर्बन्स आता सध्या कमजोर झाला आहे आणि तो काही दिवस कमजोर राहणार आहे. आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या अगदी शेवटी पुन्हा नव्याने डिस्टर्बन्स येईल. म्हणजे 29 तारखेला त्याचा प्रभाव सुरू होईल. त्याचा प्रभाव वाढत जाईल 30 तारखेला, 31 तारखेला, 1 आणि 2 तारखेला देखील WDचा प्रभाव जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये असणार आहे. त्याच दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होईल. त्याचाही प्रभाव आपल्याला दक्षिण बंगालच्या उपसागरात जाणवेल आणि एक प्रभावी WD जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. CFS मॉडेलनुसार आपण बंगालच्या उपसागरातील हालचाली किंवा आठवड्याभराचा अंदाज बघत असतो आणि यामध्ये स्पष्ट दिसते की दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये काही सिस्टम या आठवड्यात बनू शकतात. तर पुढील आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरात मध्यावर एक कमी दाबाचं क्षेत्र असेल तर उत्तर भारतात प्रभावी WD असण्याची शक्यता आहे. अंदाज बदलतोय जानेवारीचा, परंतु अजून फारसं पावसाळी वातावरणाचे संकेत आलेले नाही आहेत. मात्र मार्चपासून गारपीट आणि पावसाळी प्रभावाची शक्यता वाढणार आहे. एप्रिलमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाळी घटना घडतील. गेल्या वर्षीसारखा मे महिन्यात यावर्षी महाराष्ट्रात पावसाचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे आपली पीक व्यवस्था ही अतिशय सुज्ञ पद्धतीने करा. उन्हाळी पिकं ही मे 15च्या आत काढून घेता येतील अशी व्यवस्था असू द्या. दूरवरचा अंदाज देणारे काही मॉडेल एप्रिलमध्ये देखील पाऊस दाखवत आहेत. त्यामुळे आपण त्याचाही अंदाज लक्षात घेणार आहोत. हे एकमेव मॉडेल आहे NMME ज्याने जानेवारीमध्ये थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि त्याचा सोर्स हा
बंगालच्या उपसागरातील कमी दाब असू शकतो असं म्हटलेलं आहे. परंतु या अंदाजावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण 15 दिवसाचा धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेत असतो. ECMWF मॉडेल आहे. प्रत्येक मॉडेल हा त्याचा वेगवेगळा स्वतंत्र अंदाज देत असतं. त्यामुळे आपण वेगवेगळ्या मॉडेलचा अंदाज मध्ये बघत असतो. ECMWF मॉडेल त्यातली त्यात अतिशय जवळचा अंदाज महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी देतं. त्यामुळे आपण या अंदाजावर किंवा या मॉडेलवर अधिक लक्ष केंद्रित करतो. आपण थोडं मुद्दाम हा अंदाज शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मध्ये घेत असतो. आपण जर बघितलं तर जानेवारीच्या महिन्यामध्ये थोडं मैदानी भागाकडे WD सरकण्याची शक्यता आहे किंवा वातावरण निर्मितीची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाची देखील शक्यता आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर या दोन सिस्टम म्हणजे WD आणि कमी दाबामध्ये एखादी ट्रफ लाईन तयार होते का, यावर मध्य भारतावरील गारपिटीचा अंदाज अवलंबून असणार आहे. परंतु आपण त्यावर लक्ष देऊन आहोत. आपण बघतो की कधी मध्य भारतावर पावसाचा अंदाज ECMWF मॉडेल देते, पुन्हा एरर असल्यासारखं ते पुढच्या अंदाजात दाखवत नाही आहे. म्हणजे मॉडेलमध्ये हे बदल आहेत. परंतु जानेवारीत थोडं ढगाळ वातावरण आणि हलक्या तुरळक ठिकाणी गारपीट असं काही वातावरण तयार होऊ शकतं का, यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं असं एक अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये आता थंडीची लाट नाही आहे, परंतु कडाक्याची थंडी आपल्याला जाणवते आहे. आणि याचं कारणच असं आहे की थंडीच्या लाटेच्या जवळपासची थंडी आहे, त्यामुळे ती आपल्याला जाणवते आहे. आणि पुढे आठवडाभर शेवटी ही थंडी जाणवण्याची देखील शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.